मित्रांनो, आजच्या महागाईच्या जमान्यामध्ये 1 BHK फ्लॅट खरेदी करणं खूपच कठीण झालेलं आहे। त्यातल्या त्यात मित्रांनो, एखाद्या डेव्हलप शहरामध्ये 1 BHK फ्लॅट खरेदी करायचं म्हटलं तर खूपच कठीण आहे। परंतु आज मी तुमच्यासाठी बदलापूर या शहरामध्ये खूप चांगल्या प्राइसमध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। स्टेशनपासून फक्त 5 मिनिटाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवर तुम्हाला या चिंतामणी चौकामध्ये 1 BHK फ्लॅट असणार आहे। सुरुवातीला त्याची प्राइस सांगून टाकतो मित्रांनो, 20.5 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेजमध्ये तुम्हाला एवढा मोठा फ्लॅट मी आज प्रोव्हाइड करून देणार आहे। पुढे बरीचशी माहिती मिळणार आहे। व्हिडिओ पाहून मित्रांनो स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर लगेच हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी मला फोन करा। स्क्रीनच्या राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे। या बिल्डिंगला पाहायला गेला तर फक्त 2च वर्ष झालेले आहेत। महारेरा रजिस्टर बिल्डिंग असणार आहे, त्यामुळे मित्रांनो नवीन फ्रेश बिल्डिंग मध्येच तुम्हाला हा 1 BHK फ्लॅट बघायला मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो नक्कीच या फ्लॅटला तुम्ही खरेदी करण्यासाठी विचार करू शकता। बेसिकली पाहायला गेला तर हा रिसेल फ्लॅट आहे, परंतु या फ्लॅटचे ओनर या फ्लॅटमध्ये राहायला आले नाही। कधीच फक्त ते फ्लॅटवर येत असतात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण बरेचसे आपले कस्टमर आहेत त्यांचा बजेट 21 लाखाच्या खाली आहे। मित्रांनो, 20.5 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये तुम्हाला हा एक नंबर फ्लॅट मित्रांनो मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहे। लोकेशन बद्दल एकच मिनिटात माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच ऍक्च्युअल प्रक्रियेचा पाहण्यासाठी पुढे जाऊयात। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट चिंतामणी चौकामध्ये। बदलापूर वेस्ट स्टेशन पासून हार्डली 5 मिनिटाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवर तुम्हाला ही बिल्डिंग पाहायला मिळणार आहे। 7 माळ्याची बिल्डिंग आहे मित्रांनो, आणि हा फ्लॅट 7व्याच माळ्यावरती आहे। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया तब्बल 575 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया तुम्हाला 420 स्क्वेअर फूट पाहायला मिळणार आहे। या बिल्डिंगला तसं पाहायला गेलं तर फक्त 2 ते 3 वर्ष झालेले आहेत। महारेरा रजिस्टर्ड बिल्डिंग आहे आणि सोसायटी खरंच खूप चांगली आहे मित्रांनो। 20.5 लाख रुपये जर तुमचा बजेट असेल तर या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही नक्कीच येऊ शकता। खूप चांगल्या अम्युनिटीज सुद्धा तुम्हाला या कॉम्प्लेक्स मध्ये पाहायला मिळणार आहेत। ऍक्च्युअल फ्लॅट कसा आता पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किमान डाऊन पेमेंट वगैरे किती करायचं आहे याच्याबद्दल माहिती देतो। तत्पूर्वी मित्रांनो, अजूनपर्यंत व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। चला मित्रांनो, आता लगेच आपण फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढे जाऊ। बिल्डिंगची बरीचशी माहिती घेतल्यानंतर मित्रांनो फायनली फ्लॅट पाहण्यासाठी आपण 7व्या माळ्यावरती आलेलो आहोत। आता या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रत्येक फ्लोअरवरती आपल्याला 6 रूम पाहायला मिळतात। पुढे तुम्हाला 4 रूम पाहायला मिळणार आहेत। इकडे एक रूम आहे आणि इथे आपली लिफ्ट असणार आहे आणि इथे आपला हा रूम असणार आहे। आता इकडे जर पाहायला गेलात ना तर आपल्या रूमच्या बाजूला तुम्हाला स्टेअरकेस पाहायला मिळतील। लगेच फ्लॅटमध्ये एंट्री करूयात, कारण तुमचा टाइम खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, जास्त वेळ नाही घेणार। हा रिसेल फ्लॅट आहे मित्रांनो, पण या रूमचा जास्त वापर झालेला नाहीये। लिव्हिंग रूम मध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही इकडे पाहायला गेलात ना तर इथे लिव्हिंग रूम मध्ये 2 फुटाची तुम्हाला बाल्कनी पाहायला मिळेल आणि मेन रोड समोरच असणार। इथे तुम्ही पाहू शकता हा मेन रोड आहे। इथे आपल्या बिल्डिंगच्या समोर सुद्धा एक 10 माळ्याची बिल्डिंग आहे मित्रांनो। ही बघा, ही बाल्कनी आहे। आता एकही लाईट्स मित्रांनो चालू नाही, त्यामुळे तुम्ही पाहू शकता या फ्लॅटमध्ये उजेड किती आहे, भरपूर उजेड आहे मित्रांनो। एक हात फक्त तुम्हाला इथे कलर करावा लागेल। इन्व्हेस्टरचा फ्लॅट ऍक्च्युअली ते कधीतरीच इथे राहायला यायचे। वरच्या बाजूला स्टेअर टाईप तुम्हाला फॉल सिलिंग सुद्धा इथे पाहायला मिळेल। लिव्हिंग रूमची साईज जर पाहायला गेला तर या पॉईंट पासून तुम्ही इकडे स्ट्रेट आलात ना तर असं तुम्हाला 14 फूट पाहायला मिळतो आणि आडवा 10 फूट पाहायला मिळेल। लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेच आपण पुढे जाऊयात। आता इथून पाहायला गेलं तर समोर तिकडे बेडरूम असणार आहे, त्याच्या बाजूला इंडियन टॉयलेट, इकडे बाथरूम आहे आणि इकडे किचन आहे। लगेच आपण बाथरूम पहिले पाहून घेऊयात। बघा, हे आपलं बाथरूम आहे आणि बाथरूमच्या वरती पाण्याची टाकी सुद्धा आपण तुम्हाला लावून दिलेली आहे। इथे बेसिनची प्लेसमेंट आहे आणि याच्या बाजूला इथे तुम्हाला किचन पाहायला मिळेल। हे आपलं किचन आहे। किचन मध्ये पाहणार तर 2 फुटाची बाल्कनी इथे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। ग्रिल वगैरे तुम्हाला सगळं काही लावून दिलेलं आहे। या बिल्डिंग मध्ये नवीन फ्लॅट तुम्ही घ्यायला गेलात ना मित्रांनो तर 21 ते 22 लाखाला तुम्हाला नवीन 1 BHK फ्लॅट जातोय। सो नक्कीच मित्रांनो 20.5 लाखामध्ये या फ्लॅटला खरेदी करू शकता। ऑल इन्क्लुडिंग म्हणतोय मित्रांनो, याच्या बाहेर तुमचा 1 रुपया खर्च होणार नाही। इथे तुम्हाला इंडियन टॉयलेट पाहायला मिळेल। ओपन करून दाखवत नाही मित्रांनो, समजून जा तुम्ही। आणि इकडे तुमचा हा बेडरूम असणार आहे। आता आपण इकडून आलो होतो मित्रांनो लिव्हिंग रूम कडून। सो आपला बेडरूम आहे। तर बेडरूम मध्ये पाहणार तर इथे सुद्धा आपल्याला 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळेल आणि व्ह्यू खूप भारी आहे मित्रांनो। थोडक्यात इथे पाहायला गेलात ना, तुमचं बजेट कमी असेल तर या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी मला कॉल करू शकता। हा आपला बेडरूम आहे। याची अशी जर साईज तुम्ही पाहिली तर असं तुम्हाला 10 फुटाचा पाहायला मिळतोय आणि आडवा पाहायला गेलात तरी 10 फुटाचाच आहे। 10 बाय 10चा तुम्हाला हा बेडरूम पाहायला मिळतो। लगेच लिव्हिंग रूम कडे जाऊयात आणि त्यानंतर मी तुम्हाला किमान डाऊन पेमेंट करून या फ्लॅट। मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? आजचा फ्लॅट जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर लगेच मित्रांनो मला कॉल करा। स्क्रीनच्या राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे, कारण मित्रांनो असे कमी बजेटवाले फ्लॅट ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड होते त्यावेळेस मित्रांनो ते फ्लॅट्स लवकर सोल्ड होत असतात। तुमचा एक बजेट जर 20.5 लाखाचा आहे, अर्थात 20.5 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेजमध्ये जर हा 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल तर लवकर कॉल करा।
या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर मित्रांनो साधारण तुमच्याकडे 2 ते 2.5 लाख रुपये असायला पाहिजेत आणि तुम्ही जर सॅलरीड पर्सन आहात, तुम्हाला सॅलरी स्लिप मिळते, तर मित्रांनो तुम्हाला सॅलरी 30,000 रुपये तरी किमान असायला पाहिजे. सॅलरी जर कमी आहे, डाऊन पेमेंट जास्त आहे, तर त्या कंडिशन मध्ये सुद्धा तुम्ही या फ्लॅटला आरामात खरेदी करू शकता. अधिक माहितीसाठी मित्रांनो कॉल करा. स्क्रीनच्या राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे. अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. आता भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.